आजच्या राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया पत्रकार संमेलनात आपल्या सगळ्यांचं स्वागत। एका अतिशय ज्वलंत विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी मला आज बार्शीकरांनी इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे पत्रकार बांधव यांचं स्वागत या संमेलनात। याआधी अनेक वक्त्यांनी डिजिटल मीडियाच्या संदर्भातील आपापली मतं मांडली आणि मला या विषयाच्या अनुषंगाने आज बोलताना डिजिटल माध्यम तारक की मारक अशा पद्धतीचा विषय मांडण्यासाठी मी व्यासपीठावर आज उभा आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून हे जे पहिलं राज्यस्तरीय डिजिटल मीडिया संमेलन होतंय, मला वाटतं ही काळाची गरज आहे। कारण या आधी वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जे काळानुसार बदलले नाहीत ते काळाच्या ओघात टिकले नाहीत। आजचा जो वर्तमान आहे, मेघराज सरांनी सांगितलं की हे भविष्य नाहीये, हा वर्तमान आहे आणि हा वर्तमान जर आम्ही स्वीकारला नाही, तसं स्वतःला अपडेट केलं नाही, जिथं कालचा मोबाईल एका वर्षानंतर नवं जनरेशन आलं तर तो मार्केटमधून बाहेर होतो, तो आपल्याला मिळत नाही मार्केटमध्ये। जुनं व्हर्जन ते बंद पडलं म्हणतात, त्याचे पार्ट सुद्धा मिळत नाहीत। अगदी तशीच परिस्थिती पत्रकारांची होऊ शकते। 2 दशकांच्या पूर्वी जेव्हा टीव्ही आपल्या सगळ्यांकडे आला तेव्हा जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आहे, जेव्हा हे नवं माध्यम आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि आपण त्या सगळ्यामध्ये काम करतोय। या विषयाची मांडणी करत असताना मला एक कथा आपल्या सगळ्यांना सांगायची आहे, जी कथा आपल्या सगळ्यांना माहित पण आहे। एक धिप्पाड आणि अतिशय शक्तिशाली असा राक्षस होता। त्याला सिद्धी प्राप्त करायची होती। ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्याने भगवान शंकराची आराधना सुरू केली, तपश्चर्या सुरू केली। आता तुम्हाला माहिती आहे, भगवान शंकराला जर तुम्हाला त्याच्याकडून वरदान घ्यायचं असेल, भगवान शंकराला सिद्ध करायचं असेल तर तितकी तपश्चर्या असावी लागते। आणि त्या राक्षसानं ती तपश्चर्या केली आणि त्यानंतर खडतर अशी ती तपश्चर्या पाहून भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले, प्रकट झाले भगवान शंकर। आणि भगवान शंकराने सांगितलं, हे राक्षसा, मी तुझ्या या तपश्चर्येवरती प्रसन्न झालोय, तू माग काय मागायचं ते, तुला काय वरदान हवंय, जे वरदान हवंय ती द्यायला मी तयार आहे। आता भगवान शंकरांनी दिलेला शब्द आहे, त्यावर तो म्हणाला, तो राक्षस म्हणाला, मला असं वरदान द्या शंकरा की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल ना तो भस्म झाला पाहिजे। मला अशी सिद्धी द्या की मी हात ठेवलेली प्रत्येक वस्तू भस्म झाली पाहिजे, मला दुसरं काहीच नको। भगवान शंकर आधी शब्द देऊन बसले होते, तू माग, तुला काय हवंय ते मी तुला द्यायला तयार आहे। आता त्यानं असा वर मागितल्यानंतर देवाचा शब्द गेलाय, देवाला मागे फिरता आलं नाही। देवाने सांगितलं भगवान शंकरांनी, तथास्तु। आता देवाला कुठं माहित होतं की ज्याला आपण वरदान दिलंय त्याची मानसिकता काय। आता त्याला वरदान दिल्याच्या नंतर त्याला प्रचंड शक्ती प्राप्त झाली। आता जगात ज्याला शक्ती प्राप्त होईल अशी की तू हात ठेवलेला भस्म, काय शक्ती आली असेल ती, आणि त्या शक्तीच्या बळावरती त्याच्या डोक्यात ती शक्ती गेली। ती शक्ती त्याच्या डोक्यात केल्यानंतर तो दिसेल त्याला भस्म करायला भस्म करत सुटला, त्याला भस्मासूर असं नाव पडलं। आणि मग त्या भस्मासुरानं एक दिवस ज्याने वरदान दिलं त्या शंकराच्याही डोक्यावर हात ठेवायला तो निघाला, तो भस्मासूर
तेव्हा शंकराला कळेना आता काय करू, कारण माझंच वरदान आहे आणि माझ्याच वरदानापासून आता हा मलाच मारायला निघालेला, माझ्याच डोक्यावर हात ठेवायला निघालेला आहे. त्यानंतर भगवान शंकर गेले विष्णूकडे आणि त्यांनी सांगितलं आता तुम्हीच काहीतरी करा. मग अशा वेळी त्या भस्मासुराला वाचवायचं असेल तर काय करायचं, कारण त्याच्याशी तर लढू शकत नाही, कारण वरदान आहे शंकराचं. मग त्यांनी सांगितलं, एक शक्कल लढवली, एक सुंदर अशी मोहिनीचं रूप त्यांनी धारण केलं आणि त्या मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर त्यांनी शेवटी त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि मग तो भस्म झाला. हा भस्मासूर मी का सांगतोय? भस्मासुराची कथा मी याच्यासाठी सांगितली की आजच्या काळामध्ये आम्हाला प्रचंड तपश्चर्याच्या नंतर, अनेक लोकांनी आपल्या पिढ्या घालवल्याच्या नंतर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळातलं एक प्रचंड मोठं वरदान आमच्या हाती मिळालं आणि ते वरदान आहे मीडिया, डिजिटल मीडिया, इंटरनेट. आणि या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले हे वरदान आम्ही भस्मासुरासारखं दिसेल त्या गोष्टीमध्ये नकारात्मकता पसरवण्यासाठी करणार आहोत. खरं तर हे शक्य भस्मासुराला सुद्धा शक्य होतं ना. त्याने गरिबाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि गरिबी जाळावी, वाईट गोष्टींच्या डोक्यावरती हात ठेवावा, वाईट गोष्टी डाळून टाकाव्यात, हे शक्य होतं. त्या वरदानाचा सदुपयोग त्याला करता येऊ शकला असता, त्याने तो केला नाही. आज आमच्या पुढे सुद्धा तोच यक्ष प्रश्न आहे. आम्हाला जे वरदान मिळालेलं आहे त्या वरदानाचा आम्ही फायदा कसा करून घेणार आहोत, आम्ही त्याचा फायदा करून घेणार आहोत की या समाजात दंगली पेटवण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत, समाजात विषमता निर्माण करण्यासाठी करणार आहोत, समाजात भेदाभेद करण्यासाठी करणार आहोत. या सगळ्याचा विचार करणं आज गरजेचं आहे. आणि म्हणून मी जेव्हा विषयाची मांडणी करतोय की डिजिटल माध्यम तारक की मारक, तर आम्हाला तारणारे ही माध्यमं बनवायची असते, तर त्याच्यासाठीचं मंथन आज जे इथं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होतंय, अशा मंथनातून आम्हाला सकारात्मकता या मीडियाच्या माध्यमातून काय होऊ शकते हे जगाला सांगावं लागेल. आणि म्हणून हा प्रश्न जेव्हा तारक की मारक आहे तेव्हा निश्चितपणे काहीतरी मारक घडतंय, म्हणून व्यासपीठाला आज विषय द्यावा लागतोय. तारक की मारक, मारक काय घडतंय हे मला सांगावं लागेल आणि तारक काय हे सुद्धा सांगावं लागेल. तारक काय? डिजिटल मीडियामुळे आज खऱ्या अर्थानं माध्यमांचं लोकशाहीकरण झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जी माध्यमं भांडवलदारांची मक्तेदारी होती, भांडवलदारांच्या हातात एकवटलेली होती, ती माध्यमं सर्वसामान्य माणसाच्या हातात देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. एखादं चॅनल उभं करायचं असेल तर 100 ते 150 कोटी रुपये उभे करावे लागते. सामान्य माणसाला ते शक्य नव्हतं. पण आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला सुद्धा त्याचं चॅनल उभं करता येऊ शकतं, अगदी स्वस्तामध्ये, आणि जगभरात ते पोहोचवता येऊ शकतं. चांगल्या गोष्टी त्याच्यातून उभ्या करू शकतात. स्वतःचा रेव्हेन्यू सुद्धा त्याला उभा करता येऊ शकतं, स्वतःचा एक माध्यम उभं करता येऊ शकतं. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. सामान्य माणसाला व्यक्त व्हायचं असेल, पर्याय होता कुठे? एक वर्तमानपत्रामध्ये आपण बघितलं वाचकांची पत्र, तिथून त्या सामान्य माणसाला त्याचा आवाज देता येत होता. कधी त्याला लेख देता आला तर संपादकीय असायचं, संपादकीयच्या माध्यमातून संपादकांना वाटलं तर त्या माणसांची तिथं मतं मांडली जायची, ओपेड पेजवरती आपल्याला स्थान असायचं. पण आज तसं नाहीये. मला जे वाटतं, मी माझ्या माध्यमात माझा मालक आहे तिथं, तर मी माझ्या मतांना तिथं आज मांडण्याची मला संधी मिळाली. म्हणून मी म्हणतो की माध्यमांचं लोकशाहीकरण आज खऱ्या अर्थानं झालेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही तारणारी, लोकशाहीला तारणारी ही गोष्ट आपल्याला त्या माध्यमांनी दिलेली आहे. पण ह्याच लोकशाहीकरणाचा आम्ही चुकीच्या अर्थानं भस्मासुराचा सारखा वापर करतोय का, हा प्रश्न केव्हा निर्माण होतो? तेव्हा जेव्हा आमच्या सेन्सची जागा सेन्सेशननं घेतली आहे, आमच्या न्यूजची जागा नॉईसनं घेतली आहे, जेव्हा क्रेडिबिलिटीची जागा किओसनं घेतली आहे, तेव्हा मात्र आम्हाला प्रश्न पडतो
ज्या लोकशाहीकरणाच्या बद्दल आम्ही बोललो, माध्यमाने लोकशाहीकरण केलं, तीच माध्यमं आम्ही नीट हाताळू शकलो नाही. म्हणून सेन्सची जागा सेन्सेशननं घेतली, न्यूजची जागा नॉईसनं घेतलेली आहे आणि क्रेडिबिलिटीची जागा आज केऑसनं घेतलेली आहे. म्हणून आज या व्यासपीठावरून हा विषय मांडावासा वाटतो की आज जी माध्यमं खऱ्या अर्थानं समाजाच्या आणि लोकशाहीसाठी तारक ठरली असती, ती चुकीच्या माणसांच्या चुकीच्या गोष्टींमुळे मारक सुद्धा ठरतायत. याचं भान आपण सगळ्यांनी बाळगणं अतिशय गरजेचं आहे. वर्तमानपत्र काही मोजकी होती, त्यानंतर न्यूज चॅनल्स आली, सुरुवातीला दूरदर्शन चॅनल होतं, त्याच्यानंतर काही खासगी चॅनल्स आली, संख्या वाढली. ती संख्या काही 100 मध्ये गेली. जेव्हा आपली माध्यमं आली, सोशल मीडिया आला, तेव्हा ही संख्या लाखो मध्ये गेली. आज करोडो चॅनल्स निर्माण झाली. पण जेव्हा संख्या वाढली तेव्हा मात्र क्वालिटी कॉम्प्रोमाइज झाली. आणि नेहमी असं असतं, क्वांटिटी वाढली की क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. आणि तेच झालं. कंटेंट जो आत्मा होता आपल्या पत्रकारितेचा किंवा कुठल्याही माध्यमाचा, तो आत्मा मेलेला आज दिसतोय आपल्याला. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट, जर आज माध्यमांच्या समोरचं आव्हान काय असेल, सोशल मीडियाच्या समोरच नाही, टीव्हीच्या समोरचं सगळ्यात मोठं आज आव्हान जर काय असेल, ते आहे क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. कारण आजच्या जगामध्ये आपण बघतोय, माहितीच्या या महापुरामध्ये खरं काय आणि खोटं काय हे सामान्य माणसाला कळायला तयार नाहीये. अजेंडे घेऊन बसलेल्या लोकांनी सुद्धा पुन्हा एकदा या माध्यमांचा ताबा घ्यायला सुरुवात केलेली आहे. रोज जो ट्रेंड मेघराज सरांनी सांगितला, इथं काय ट्रेंड चालतो हे महत्वाचं आहे, पण ट्रेंड ठरवणारे कोण आहेत? सामान्य माणूस इथं ट्रेंड ठरवणारा नाहीये. त्याचा ट्रेंड ठरवणारे सुद्धा काही गब्बर तिथं बसलेले आहेत. आणि ते गब्बर आपले अजेंडे रोज राबवताना दिसत आहेत. त्यांच्या टोळ्याच्या टोळ्या, त्या टोळी युद्धाचा आम्ही सुद्धा कधी कधी एक भाग बनून जातो. आणि त्या टोळी युद्धातून अजेंडे ठरवले जातात, ट्रेंड ठरवले जात आहेत, ते त्या ताटात सांगितलं जात आहे. आणि हेच आजचं जग आहे, हे खरी बातमी आहे, हे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. हे सांगितलं जातं. कधी कधी ते चांगलं असतं, कधी कधी ते वाईट सुद्धा असतं. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं असू शकतं, एखादा उभं करणारं सुद्धा असू शकतं. वेळ झाला की मला सांगा. जेव्हा क्वांटिटी आणि क्वालिटीच्या बद्दल बोललो, सर आपल्याला कल्पना आहे, तुम्ही तर भीष्म पितामह आहात मी म्हणतो, आणि मी तोंड देखलं बोलत नाही, खरंच ते आहेत. जेव्हा चॅनेलमध्ये एका बातमीसाठी 8-8 दिवस काम केलं जायचं, 8-8 दिवस. मी स्वतः रिपोर्टाज करायचो, IBN लोकमत चॅनलचं नाव होतं आमच्या, तेव्हा रिपोर्टाज म्हणून आमचा कार्यक्रम होता. एका रिपोर्टाज हाफ एन आवर 20 मिनिटाच्या शो साठी 8 दिवस त्या स्टोरीवर काम करायचो. खोजी पत्रकारिता, शोध पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो, फील्डवर जाऊन वेगवेगळी मतमतांतर त्याचे कंगोरे जाणून घेऊन आम्ही रिपोर्टाज बनवायचो. गेल्या 6-7 वर्षात जी परिस्थिती बदलली ना, मला सगळ्यात मोठं तर टेन्शन हे होतं, एवढ्या सगळ्यांची भाषणं ऐकल्याच्या नंतर आता जर ब्रेक घेतला नाही तर आपलं काही खरं नाही. त्याचं कारण असं आहे, अहो 30 सेकंदाच्या व्हिडिओचा 5 सेकंदात आम्ही बाजार उठवतो. ते बघायचं की नाही, पहिल्या 5 सेकंदात ठरवतो बघायचं की नाही, चल पुढे, चल पुढे, नेक्स्ट नेक्स्ट. इन्स्टा, आमचं लाईव्ह जेव्हा इन्स्टा झालंय तेव्हा आमच्या बातम्या ज्या 8-8 दिवस होत्या, एका बुलेटिनला 8 ते 10 बातम्या आम्ही सजवायचो, बुलेटिन सजवायचो. आज रतीबाय 100 बातम्यांचा. एका बुलेटिन मध्ये किती बातम्या जातात, तोंडाला फेस येतो, फेस. त्या बातम्या वाचताना 100 बातम्या घालवायच्या, 100. आणि ती बातमी किती असते, एका हेडलाईन ज्या असायच्या ना आधीच्या, त्या हेडलाईन एवढी ती बातमी असते. काय कंटेंट जातो, पण लोकांना काय ट्रेंड, काय लोकांना पटकन हवाय. तुमचं हे नको आहे, तुमच्या उपकारात लाख लाख, तुम्ही इतके मिनिट मला ऐकताय. कारण पेशन्स संपले आपले. आणि हे सगळे पेशन्स संपलेले असताना एक सगळ्यात मोठं जे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ते म्हणजे आता या माध्यमांचा जो प्रचंड माहितीचा पूर आलाय, वेगवेगळा, इतकी माणसं, इतकं, या सगळ्यातून खरं काय लोकांना कळायला तयार नाहीये.
एक काळ असा होता की एखादी गोष्ट जर व्हायरल झाली तर टीव्हीवरून कळायचं की व्हायरल होणारी ती गोष्ट खोटी आहे. आज उलट झालंय. टीव्हीवरून व्हायरल होणारं काहीतरी सोशल मीडियावर कुणाला तरी सांगावं लागतं ते खोटं आहे. ही ताकद आहे सोशल मीडियाची मला असं वाटतं. कारण ट्रेंड आधी एखादी सोशल मीडियावरची बातमी टीव्हीवर झळकायची, आता खऱ्या अर्थानं सोशल मीडियात काय चाललंय याची दखल आज माध्यमांना, मेनस्ट्रीम मीडियाला सुद्धा घ्यावी लागतेय आणि ह्यांचेच व्हिडिओ तिथले व्हायरल म्हणून दाखवावे लागतात. व्हायरलचे बुलेटिन्स तयार झाले. ही ताकद निश्चित आहे, पण ही ताकद चुकीच्या गोष्टींना सुद्धा वापरली जाते. ती कशी? जेव्हा या सगळ्याच्या बद्दल आपण क्रेडिबिलिटीच्या बद्दल बोलतोय, आपल्याला माहिती आहे की एखादा चॅनल जर आज निर्माण करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा या देशामध्ये आज सोशल मीडियासाठी कायदा नाही. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? कुठलाही कायदा अस्तित्वात नाहीये आज सोशल मीडियासाठी. अनिर्बंध असं हे सगळं सुरू आहे. पण आपल्याला काही नियमावली आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे की नाही मला माहित नाही. आपल्याला काही नियम या सोशल मीडियाच्या संदर्भात आहेत. स्पेशल असा कायदा नाहीये, पण काही गोष्टीच्या संदर्भात आपल्याला जर रजिस्ट्रेशन करावं लागलं नसलं सरकारकडे, जसं टीव्ही चॅनल काढायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागतं, जसं वर्तमानपत्र काढायचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, पण सोशल मीडियामध्ये आता अशा प्रकारचं कुठलं रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. पण काही गाईडलाईन्स मात्र निश्चितपणे आपल्याला घालून दिलेले आहेत. ह्या गाईडलाईन्स काय थोडक्यात सांगतो, थोडं थेरॉटिकल आहे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ते जसं प्रिंटसाठी RNI आणि टीव्हीसाठी MIB यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं जातं, तसं आपल्याकडे कुठले रजिस्ट्रेशन नाहीये. पण ज्या गाईडलाईन्स आपल्याला घालून दिले गेलेले आहेत त्या गाईडलाईननुसार आपल्याला IT रूल 2021 ला जो IT रूल आणलेला आहे त्या IT रूलची बंधनं मात्र आपल्याला घातलेली आहेत. म्हणजे आपण एखादं माध्यम जर आता निर्माण केलं तर त्याच्याबद्दलची माहिती मात्र सरकारला द्यावी लागते. IT रूलनुसार आपल्याला द्यावी लागते. आणि त्याचबरोबर सूचना प्रसारण मंत्रालयानं त्याच्या ज्या गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत त्याचा IT रूलनुसार 2021 ला जो कायदा आला त्या मात्र आपल्याला फॉलो करावे लागतात. त्या आपल्यावर कारवाई होते. दुसरं, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने बातमीदारीच्या संदर्भात जी काही मानदंड तत्व ठरवून दिलेली आहेत त्याचं पालन आपल्याला सोशल मीडियातली ही माध्यमं आपल्याला करावी लागतात. आता ते होतंय की नाही हा भाग वेगळा, पण आपल्याला ते बंधनकारक आहे. तुम्ही जर एखादं चॅनल चालवत असाल, तुम्ही एखादं पोर्टल चालवत असाल तर तुमच्यासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची ती मानकं आपल्याला पाळावी लागतात. आणि तिसरं एक त्यांनी सांगितलेलं आहे, केबल टेलिव्हिजन अधिनियम 1995 ला तेव्हाच्या सरकारने जी केबल टीव्ही चालवण्याच्या संदर्भात जी मानकं घालून दिलेली होती, ज्या अटी शर्ती घालून दिलेल्या होत्या त्याच्याबद्दल, म्हणजे एखादी माहिती कशी प्रसारित करायची, काय असावी याच्याबद्दलचे, तर ह्या 3 गोष्टीची बंधनं आपल्याला निश्चितपणे आहेत सोशल मीडियाची चॅनल चालवत असताना किंवा वेब पोर्टल चालवत असताना. पण स्वतंत्र असा कुठलाही कायदा आता या देशामध्ये अस्तित्वात नाहीये. पण भविष्यामध्ये ते आणावं लागेल, कारण आता माहितीचा अपप्रचार किंवा अपप्रचार करणारी माहिती खूप मोठ्या प्रमाणात येते आणि सामान्य माणसाला कळत नाहीये खरं काय आहे. हे क्षेत्र ज्या पद्धतीने वाढतंय, कुठलंही क्षेत्र जेव्हा वाढतं येतं तेव्हा त्याच्यातून आपल्याला प्रचंड संधी निर्माण होतात आणि त्या संधी आपण त्या वेळेस त्या घेतल्या पाहिजेत. पण ह्या संधी किती निर्माण होत आहेत ह्याच्याबद्दलची काही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवणार आहे. ट्रायनं एक अहवाल दिला. ट्रायच्या अहवालानुसार भारतात वार्षिक 28.6% दरानं OTT बाजारपेठेचा सध्या विस्तार होतोय. तर कोविड-19 मुळे न्यूज ऍप वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये 41% वाढ झाली आहे. 2020 मध्ये OTT प्लॅटफॉर्म मध्ये झालेली वाढ ही आता 55 ते 60% इतकी झालेली आहे. तर आपल्या देशात ऑनलाईन बातम्याचा जो प्रेक्षक आहे, वाचक आहे, तो 35 पेक्षा कमी वय असलेला आहे. लक्षात घ्या. जेव्हा हे नवं माध्यम येतंय तेव्हा नवा प्रेक्षक सुद्धा ते तयार करताय, नवा वाचक तयार करताय. म्हणजे आपला जो वाचक आहे तो वाचक, त्याचं वय काय आहे, त्याची मेंटॅलिटी काय, त्याची मानसिकता काय, त्याला काय हवंय
त्याच्या ताटात काय द्यायचंय या सगळ्याचा विचार करून ही माध्यमं आता आपली स्ट्रॅटेजी ठरवत आहेत. आणि जे नव प्रेक्षक आहे, म्हणजे मी कालपर्यंत प्रामाणिकपणे सांगतो की मी इन्स्टावर नव्हतो, फार ऍक्टिव्ह नव्हतो. त्याचं कारण मला असं वाटायचं की काय बालिशपणा चाललाय हा, अजिबात सिरियसली नुसता टाइमपास चाललाय, केवळ मनोरंजन आहे, तिथं काय थॉटच नाहीये. अशा पद्धतीनं मी सुरुवातीला विचार करत होतो. पण जेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की माझा उद्याचा प्रेक्षक, माझा आजचा प्रेक्षक ज्या प्लॅटफॉर्मवर आहे तिथं मला जावं लागेल, नाहीतर मी आउटडेटेड होईन. मी कोण आहे हे माझ्या प्रेक्षकांनाच माहीत नसेल, मी त्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर मग माझ्या टीव्ही चॅनलचा जो प्रेक्षक आहे, जो उद्याचाही कदाचित प्रेक्षक असेल आणि आजचा आहे, तो आज टीव्ही बघत नसेल. टीव्ही हा आज काय झालाय, शोपीस झाला, आपल्या भिंतीवरचा शोपीस झाला टीव्ही. टीव्ही तर खरा मोबाईलवर आला. आता आपण सगळेजण मला वाटतं मोबाईल यूज करतो, मोबाईलवर बघतोय. पण जर आजची जी तरुण पिढी आहे, 35ची तरुण पिढी आहे, ही जर आज खऱ्या अर्थानं मोबाईलवर असेल, ती इन्स्टावरती असेल, तर आम्हालाही त्या इन्स्टावर जावं लागेल. त्याला अस्पृश्य म्हणून चालणार नाही. मग तिथं जाऊन तुम्हाला जे अभिप्रेत आहे, चांगला विचार तुम्हाला अभिप्रेत आहे, तुम्ही तो द्या. पण त्या प्रेक्षकांपासून तुम्ही फारकत जर घेणार असाल तर ते योग्य नाहीये, हे मला पटलं. म्हणून मी गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टावरती ऍक्टिव्ह झालेलो आहे. आधी फेसबुक, ट्विटर पेक्षा इन्स्टावर पण आता आपल्याला जावं लागेल. तिथं जाऊन काय करायचं, जमाना व्हिडिओ कन्झम्पशनचा, व्हिडिओ कन्झम्पशन प्रचंड वाढलं, आपल्याला कल्पना आहे. अहो 4Gच्या नंतर जे व्हिडिओ कन्झम्पशन वाढलं, सरांनी सांगितलं, लोकांना आता ऐकायचंय, म्हणजे वाचायला वेळ नाहीये, पटकन हा ती बातमी सांगायची आहे तुम्हाला, तासभर नाही आमच्याकडे वेळ, ते पटकन सांगा 30 सेकंदात. बरं ते 30 सेकंदातलं पुन्हा 5 सेकंदात बघू विषय काय, पुढे प्रेझेंटेशन. जर जग आणि इथली नव प्रेक्षकांची जी गरज आहे त्याच्यानुसार आपल्याला तसा बनावं लागेल. हे आपल्या सगळ्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. व्हिडिओ कन्झम्पशन जर आपल्याला वाढवायचं असेल भविष्यामध्ये 5Gच्या नंतर पूर्णपणे हे जग पुन्हा बदलणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी सज्ज असलं पाहिजे. स्वाभाविक आहे की मार्केट काय बनतंय, मला मार्केट बद्दल तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एखादं नवं माध्यम येतंय, थोडंसं मला वाटतं तुम्हाला तांत्रिक वाटेल, पण आपल्या सगळ्यांशी जे व्यवसाय आहे ना आपला, हा व्यवसायाशी संबंधित आहे, म्हणून मी थोडीशी आकडेवारी जास्त सांगतोय माझ्या बोलण्यात, आपल्याला कळावं म्हणून. एक अहवाल काय सांगतोय बघा, युट्यूबनं ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीचा एक अहवाल प्रकाशित केला. तो अहवाल काय सांगतोय बघा, युट्यूबचा क्रिएटर्स इकोसिस्टीम सध्या प्रचंड एक आर्थिक मूल्य तयार करत आहे. सरांनी जे सांगितलं की कॉन्टेंट जो आहे ना, जो चांगला कॉन्टेंट ज्याच्याकडे आहे त्याला चांगला रेव्हेन्यू मिळतोय. तर तो रेव्हेन्यू किती मिळतोय आणि किती लोक कमवत आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. युट्यूब सुमारे आज भारतामध्ये 6,84,000 इतक्या लोकांना पूर्ण वेळ काम देत आहे. मला वाटतं या देशात असा कुठलाही ग्रुप नाहीये, मीडिया हाऊस नाहीये कुठलंही, जे 6,84,000 लोकांना नोकरी देत असेल किंवा त्यांना रोजगार देत असेल. पूर्ण वेळ रोजगार म्हणतो मी, कारण एखाद्या चॅनलमध्ये 200 ते 250 लोक काम करतात. त्यामुळे तुम्ही समजू शकता 6 लाख हे अपग्रेड होणार आहे सगळं. मी संधी बघा, संधी काय आहेत, नुसत्या संधी माणसांच्या नाही आहेत, पैशाच्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 6,800 कोटी 6,800 कोटी रुपयांहून अधिकचं योगदान एकट्या युट्यूबचं आहे. संधी किती आहेत बघा, 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स, सबस्क्रिप्शन, सदस्य असले. भारतीय युट्यूबची संख्या किती आहे माहिती आहे, 40,000. 6 अंकामध्ये कमाई करणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, प्रत्येक वर्षी ती 60% वाढतीये. ग्रोथ बघा तुम्ही, वर्तमान नाही भविष्य म्हणतच नाही, वर्तमान कसा चाललाय वर, कसं कॅप्चर केलं जातं हे सगळं. बिफोर 5G आहे,
5G आल्यानंतर हे सगळं चित्र बदलणार आहे आणि AI आल्यानंतर सगळंच बदलणार आहे. AI बद्दल बोलतो मी. आता माध्यमांचा वाढणारा हा विस्तार डोलारा सांभाळण्यासाठी आज सगळ्यात मोठी गरज काय? अहो, हे 6,800 कोटींचं जे सगळं गणित आहे ना, हे आपली माणसं, आपल्यातली माणसं कमवत आहेत. गाव खेड्यामध्ये बसलेलं एक युट्यूबवर चॅनल चालवून ती सगळी कमाई करतोय. आम्हाला त्याच्यासाठी सज्ज व्हावं लागेल. मग नाहीये काय आज मार्केटमध्ये? सर म्हणताय तसं कुशल मनुष्यबळ नाहीये. विहीर आहे, विहिरीतलं पाणी घेणारी माणसं नाहीयेत. दिसतंय फक्त पाणी, बघणारी आहेत. पाणी उपोषणारी माणसं नाहीयेत. आपल्याला उपोषणारं बनायचं, लक्षात घ्या. मग इतकी मोठी बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ कशी विस्तारते आणि अपग्रेडेशन कसं होतं? तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. भारतातला एक मोठा ग्रुप आहे, मीडिया हाऊस आहे. त्यांनी त्यांचे काही चॅनल्स आता बंद केलेत आणि त्यांचे वेबसाईट सुरू केलेत. वर्तमानपत्रांचे सर्क्युलेशन्स आता बोटावर मोजणे इतके राहिलेले आहेत. संदीपजी, तुम्हाला माहिती आहे, आता फक्त नावाला वर्तमानपत्र छापली जातात, कारण कोरोनाच्या काळानंतर त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पण अशा दयनीय परिस्थितीमध्ये त्यांना नवं माध्यम, नवी संधी, ज्या आधी फक्त बॅकअप असावा म्हणून एखादं चॅनल असायचं किंवा त्यांचं युट्यूब असायचं किंवा वेबसाईट असायची, आता बॅकअप नाहीये, पर्याय तोच, तेच मेन स्ट्रीम झालंय. लक्षात घ्या. आज सर साक्षीदार आहेत. त्यांच्या चॅनलमध्ये किती, आमच्या चॅनलमध्ये आज माणसांची रिक्रुटमेंट नाहीये. रिक्रुटमेंट आहे वेबसाईट आणि वेब पोर्टलमध्ये, डिजिटलमध्ये. टीव्ही चॅनलमध्ये 15 वर्ष काम करणारा पत्रकार आणि डिजिटलमध्ये चांगलं काम करणारा 5 वर्ष अनुभव असलेला पत्रकार, पगार दोघांचा सारखा आहे. कारण रेव्हेन्यू जनरेशन आता शिफ्ट झालं. जो रेव्हेन्यूचं मॉडेल होतं आजपर्यंत, रेव्हेन्यूचं मॉडेल आजपर्यंत नव्हतं, पण हळूहळू ते येत आहे. पण माझं एक म्हणणं आहे सर, कदाचित तुम्हाला पटेल, पण दुर्दैव आहे, या डिजिटल मीडियाच्या माध्यमामध्ये आपल्या सगळ्यांना गुलाम म्हणून ह्या मल्टीनॅशनल कंपन्या वापरत आहेत, असं माझं ठाम मत आहे. कोणाला पटो अथवा न पटो. त्याचं कारण सांगतो मी. आफ्रिकेतले गुलाम हे युरोपीय राष्ट्र घेऊन जायचे, तुम्हाला माहित आहे ना, कामं करायला. ते त्यांच्याकडून अगदी छोटा मोबदला द्यायचे आणि त्यांच्याकडून प्रचंड काम करून घ्यायचे. आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ह्या ज्या गुगल, युट्यूब, ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ना, ह्या आपल्याकडे एखाद्या गुलामासारखं काम करून घेत आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण आहे, कदाचित शब्द तुम्हाला खटकेल गुलाम, पण मी गुलामच म्हणतो. त्याचं कारण असं आहे, ते ज्या रेशो मध्ये पैसा कमवत आहेत ना, 4-2 शीतं टाकतायत. ते भूत शांत करण्यासाठी शीतं टाकतात ना, तसं असं फेकतायत फक्त आपल्याला. आपल्याला वाटतं मी $200 कमवतोय, मी $100 कमवतोय, पण त्यांचा रेशो बघा तुम्ही, त्यांचा प्रॉफिट रेशो काय? त्यांना प्रॉफिट रेशो म्हणतात. आणि ते करतायत काय? कंटेंट जनरेशनचं काम आमची पोरं करतायत, आपण करतोय. त्यांचा धंदा काय? त्यांनी काय निर्माण केले, वस्तू निर्माण केली आहे? त्यांचं काम काय? इन्फॉर्मेशन फक्त पास करायची आहे. ते फक्त माध्यम आहेत. प्रिंटिंगचा सुद्धा खर्च नाहीये. इंटरनेट आपणच, त्याचे बिल आपण भरायचं, इंटरनेटचं सगळं आपलंच आहे. ग्राहक इंटरनेटचे पैसे भरतोय, आपण माणसं ठेवतोय, माणसं ठेवून त्यांना कंटेंट जनरेशनला लावतोय. दिवसभर कंटेंट जनरेट करतात. सरांना माहित आहे, डेडलाईन असते, एवढी डेडलाईन, एवढ्या बातम्या मारल्याच पाहिजेत. आपली माणसं त्यांच्या कंपन्या मोठ्या करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतायत. आपले युट्यूबवर दिवस रात्र मेहनत करतायत, कंटेंट जनरेशन करायचं, मला आज हा विषय घ्यायचा, मला ट्रेंडिंग राहायचंय. पण आपल्याला किती मिळतंय त्याचा मोबदला? आपल्या जीवावर ते किती मोठे होत आहेत आणि त्याच्या परतावा आपल्याला किती मिळतोय, याचा कधीतरी साकल्यानं विचार होणं गरजेचं आहे. हा विचार झाला. कुठे झाला? ऑस्ट्रेलियात झाला. बरोबर सर? ऑस्ट्रेलियामध्ये वृत्त आणि प्रसार माध्यम केंद्रानं एक सर्वे केला, ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा विद्यापीठाच्या.
त्यानुसार ऑनलाईन बातम्या वाचणारे 62% वापरकर्ते हे सोशल मीडियाहून बातम्या वाचायचे. ईमेल, न्यूज लेटर्स आणि मोबाईल अलर्ट या प्रत्यक्ष पद्धतींचा वापर सुद्धा काही लोक करायचे. आणि भारतात आज 18% वापरकर्ते ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी प्रकाशकाच्या वेब पेजचा म्हणजे डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन, डायरेक्ट वेबसाईट समजा news18lokmat.com, abpmaza.com ह्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट बघणं. आणि फेसबुकवर तुम्हाला येतं, ट्विटरवर येतं, युट्यूबवर येतं. ह्या माध्यमातून बघणाऱ्यांची संख्या ही प्रचंड आहे, तुलनेत डायरेक्ट जाणार आहे, म्हणून रेव्हेन्यू त्यांना मिळत नाहीये. बरोबर आहे सर? रेव्हेन्यू तुम्हाला व्हाया युट्यूब येतोय, व्हाया गुगल येतोय. डायरेक्टली जर वेबसाईटवर गेली लोक तर डायरेक्ट त्यांना रेव्हेन्यू येईल, पण तसं होत नाहीये. त्यामुळे केवळ 18% लोक डायरेक्ट जात आहेत, बाकीचे लोक मात्र जात आहेत फेसबुक. 75% लोक वापर करते फेसबुकचा वापर करतायत आणि 82% वापर करते हे व्हॉट्सअपचा वापर करतायत. म्हणजे आपल्याला पूर्णपणे अवलंबून कोणावर राहावं लागलंय, म्हणजे मीडिया हाऊसेसना सुद्धा या मल्टीनॅशनल कंपन्यांवरती. त्यामुळे आज देशात सुद्धा आपल्याला आपलं गुगल आणावं लागेल सर. आणि जे ऑस्ट्रेलियानं केलं ना ते आपल्याला करावं लागेल. ऑस्ट्रेलियानं काय केले ते सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये बातम्यांच्या संदर्भात न्यूज मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स मॅन्डेटरी बार्गेनिंग कोड हे विधेयक आणलं गेलं 25 फेब्रुवारी 2021ला. हे अस्तित्वात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वृत्त माध्यम व्यवसाय म्हणजे तिथले जे मीडिया हाऊसेस होते त्या मीडिया हाऊसेसला शीत टाकायचे नाहीत गुगलने आणि युट्यूबने आणि व्हॉट्सअप ह्या सगळ्यांनी, फेसबुकने वगैरे. त्यांना त्यांची, जसं आपल्याकडे काय म्हणतो आपण, एखाद्या कामगाराला किमान वेतन म्हणतो ना आपण, त्याचं किमान त्याला मिळालं पाहिजे मूल्य त्याच्या कष्टाचं. तर तशा प्रकारचा कायदा त्यांनी केला तिथल्या ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आणि त्या कायद्याच्या नुसार त्यांना बंधनकारक केलं. आणि दुसरं, उद्या जर काही चूक झाली, बातमी चुकीची गेली आणि नुकसान झालं किंवा त्यातले काही कायदेशीर अडथळे आले तर लवादाकडे दाद मागण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली कायद्यानुसार. म्हणजे मीडिया हाऊसेसची जी एक प्रकारची पिळवणूक केली जाते, पिळवणूकच म्हणतो मी, गुलामीचं हे काय. आधी ईस्ट इंडिया कंपनी आली होती, आता हे आले, दुसरं काय. आणि ते ठरवतात आपण काय टाकायचं आणि काय नाही ते. खरं तर जे मी आधी म्हणाल लोकशाहीकरण झालंय त्याला सुद्धा पुन्हा आवडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. तो त्याच्याबद्दल वेगळं बोलू, आपल्या देशात वेगळी चर्चा होईल ते. पण सध्या जी गुंतवणूक वाढलेली आहे ज्या मीडिया हाऊसेसची, ती सगळी गुंतवणूक आता वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनलमधून शिफ्ट सोशल मीडियाकडे होते. म्हणजे मोठमोठी माध्यमं सुद्धा आता खऱ्या अर्थानं इकडे वळलेली आहेत. त्यामुळे सर म्हणाले इंडिव्हिज्युअल लोकांना सुद्धा एक खूप मोठं साधन आहे. या देशामध्ये ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं कॉन्टेंट देण्याची तयारी आहे ना, आणि ते खऱ्या अर्थानं कॉन्टेंट देत आहेत, ते यशस्वी ठरलेले दिसत आहेत. आज ते सुद्धा लाखोंमध्ये कमवत आहेत. खरं तर अजून त्यांनी कमवायला पाहिजे, पण त्यांना ते मिळत नाहीये. तर त्यांनी एक संधी म्हणून या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही शेतीचं ऍप काढा, शेतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही ते पोहोचवा, तुम्हाला त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेशन होऊ शकतं. कुठल्याही प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून आता युट्यूबने पण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा उतरलेले आहेत, फेसबुक उतरलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही चॅनल काढलं म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारतील, सबस्क्रिप्शन होईल असं नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला जर इथे यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे ती एका गोष्टीची, आणि ती आहे क्रेडिबिलिटी जो कॉन्टेंट मधून आपल्याला मिळणार आहे. फेक बातम्या देणाऱ्यांचं सर म्हणाले तसं त्यांचं रँकिंग कमी केलं जाईल. मी तर असं म्हणतो की फेक न्यूज देणाऱ्यांवरती पूर्ण बॅन घातला पाहिजे. कारण मी एक उदाहरण सांगतो. आज प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, भ्रष्टाचार, माहितीचा भ्रष्टाचार सुरू आहे. तुम्ही म्हणाल की नाही असं नाही होत, असं नाही होऊ शकत. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पण असे काही मेसेज आले असतील. समजा तुम्हाला असं म्हणालं कोणी, तुमचं नाव काय, अजितराव, तुम्हाला एक मेल आला, मेसेज आला, तुम्हाला 2 कोटीची लॉटरी लागलेली आहे, ती लॉटरी आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला
1000 रुपये भरा असं सांगितलं तर तुम्ही भराल का? नाही भरणार. भराल का? तुम्हाला 2 कोटीची लॉटरी लागलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही 2000 रुपये भरा असं तुम्हाला एक मेसेज आला, व्हॉट्सअप आला, तुम्हाला मेल आला, काय कराल तुम्ही? भराल? नाही ना भरणार. आपण हुशार होत ना, नाही ना भरणार. पण असं होत नाही. देशामध्ये एका वर्षात बोगस लॉटरीच्या बोगस मेसेजच्या माध्यमातून 650 कोटी रुपयाचा घोटाळा झालाय. 650 कोटी रुपये लोकांनी दिले. मिस इन्फॉर्मेशन काय करू शकते? मिस इन्फॉर्मेशन किती मोठा घोटाळा करू शकते? सामान्य माणसाला माहित नाहीये मिस इन्फॉर्मेशन आहे का काय आहे. 650 कोटी रुपये सामान्य माणसानं आपल्या खिशातले घामाचे दिलेले आहेत. ते गंडवणारी सगळी मंडळी इथं आज कब्जा करून बसलेली आहे. गंडवणारे लोक केवळ पैसे घेत नाहीत, मतही घेतात. त्याचं कारण असं आहे, मत घेणाऱ्यांना सुद्धा लक्षात आलेलं आहे की आज माझा गिराईक कुठे बसलेला आहे. आणि या गिराईकाला तुम्ही आम्ही मत कसे बनवतो, जे निवडणुकीला आपण मतदान करतो ना, मी त्याच्याबद्दल ते वाचलं, त्यानं ते केलं, जे इथं येईल ते खरं. आपली मतं आपण बनवत नाहीयेत, आपली मतं सध्या हे बनवतंय. आणि काय द्यायचं हे ठरवणाऱ्या प्रचंड मोठ्या टोळ्या सर्व राजकीय पक्षांच्या, कोणीही आता याच्यात नाहीये, सर्व राजकीय पक्षांच्या विंग आहेत, सोशल मीडिया विंग आहेत. तिथं पोरं बसलेली असतात आणि ते बिनधास्त सोडून देत असतात, ट्रेंड चालवत असतात. आणि आपला जो मतदार आहे त्या मतदाराची कशी दिशाभूल करा, काय वाटेल ते करा, आपल्याकडे त्याला खेचा. कोणीही याला अपवाद नाही. 2014ला फक्त सत्ताधारी पक्ष तेव्हा जो झाला त्यांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला. पण आता प्रत्येकाला कळलेला, लहान लहान लेकराला कळलंय की इथं काय करावं लागतं म्हणून. त्यामुळे सगळे पटाईत झालेले आहेत. फक्त अडचण अशी आहे, सामान्य माणसाला कळत नाहीये या माहितीच्या समुद्रातून हलाल काय आहे, अमृत काय. गोची सगळी जी आहे ना ती इथं आहे. त्यामुळे सामान्य माणसाला जोपर्यंत आम्हाला आमच्या क्रेडिबिलिटीतून सांगावं लागेल आम्ही हलाहल नाही अमृत देणारी माणसं आहोत. आणि ज्या दिवशी आपली क्रेडिबिलिटी तयार होईल, ती क्रेडिबिलिटी आपला रेव्हेन्यू सुद्धा देणार आहे, आपल्याला चांगले सबस्क्रायबर सुद्धा देणार आहे. आणि आपलं मीडिया हाऊस, जे मी लोकशाहीकरण म्हणालो ना, त्याला सुद्धा ती मदत करणारी ठरणार आहे. त्याच्यासाठी हे प्रचंड मोठं जे साम्राज्य आहे, समजा आज सोशल मीडियाचं, ही शक्ती जी आहे ना, जे वरदान आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे, हे वरदान जर खऱ्या अर्थानं आपण अंगीकारलं, त्याचा चांगला वापर केला. आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत, अनेकांचं आयुष्य बदललेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच गाव खेड्यातल्या वाड्या वस्तीवरचे अनेक टॅलेंट आहेत ना, ते जगाच्या समोर आले ना. नाही कसं म्हणता येईल. नेपोटिझम जे होतं म्हणजे काही घरंदाज लोकच स्टार बनले या देशामध्ये, पण आज वाड्या वस्तीवरची फाटकी माणसं सुद्धा त्यांच्यातले असलेले टॅलेंट स्टार बनली. हे सोशल मीडियाची कमाल आहे ना. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक साधी गोष्ट होती, सोशल मीडियाचा आपण चांगला वापर कसा करू शकतो. मला एका शिक्षकाचा व्हिडिओ आला आणि चंद्रा गाणं त्या मुलानं गायलेलं होतं. आणि ते गाणं ऐकल्यानंतर मला वाटलं क्या बात आहे यार, एवढा गरीब मुलगा काय सुंदर गातोय. आणि तो व्हिडिओ मी म्हटलं हे काय, पत्रकार म्हटल्यानंतर आपण खात्री करायला पाहिजे, सर हे काय आहे, कुठला व्हिडिओ आहे, गाव कुठलं. त्यांनी सांगितलं की मी त्या शाळेमध्ये तपासणी करण्यासाठी गेलो होतो आणि तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर मी सहज विचारलं कुणाला काय येतंय, असं कुणात काय टॅलेंट आहे मी बघावं म्हणून मी केलं. तर त्या मुलानं मला सांगितलं की मी गाणं गातो. मी त्याला म्हणालो गाणं गातो. त्याने एवढं अप्रतिम गाणं गायलं, मला वाटलं की आपण ते रेकॉर्ड केलं पाहिजे. आणि ते रेकॉर्ड केलं त्याने. तो गणवेशातला साधा मुलगा, त्याचं ते रेकॉर्ड केलं आणि ते रेकॉर्ड केलेलं त्याने रेकॉर्ड करून पाठवलं. आणि त्यांनी मला विनंती केली, सर तुमचे एवढे सगळे फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर, तुम्ही जर हे टाकलं
तर हे खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना आवडेल. ते ऐकल्या क्षणी मला सुद्धा ते आवडलं आणि मला वाटलं की नाही हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, अहमदनगरच्या त्या छोट्याशा खेड्यातला एका गरीब गावातला मुलगा, त्याचं ते गाणं जेव्हा मी माझ्या फेसबुक अकाउंटवरती टाकलं, त्याच्यानंतर काही तासात ज्या महाराष्ट्रात ज्या वेगानं त्यानं व्हायरल झालं ते धुमाकूळ घातला. अवघ्या 4 दिवसामध्ये 7 लाख व्ह्यूज होते आणि माझ्या त्या पोस्टवरती अजय अतुलनी येऊन सांगितलं की मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे. आणि तो पोरगा त्याच्यानंतर शाहिरांच्या आत्ता सिनेमा जो आला केदार शिंदेचा, त्या सिनेमामध्ये त्याला पहिला ब्रेक मिळाला. आधीच्या काही शक्य होतं का होय सगळं? सोशल मीडिया जर नसता समजा, तो पोरगा कधी मुंबईतल्या त्या स्टुडिओत पोहोचू शकला असता का? सामान्य पोराने कधी स्वप्न तरी बघितलं असतं का? नाही. मी तुम्हाला अजून एक सांगतो, आमची ताकद गेली सोशल मीडियाने. माध्यम जे प्रस्थापित माध्यमं होती ना, त्यांची दादागिरी संपवली आहे, मोनोपॉली संपवली आहे. आधी अँकर म्हणजे कोणीतरी फलाना तमकान ढमकान तो दिसतो, हे भाड्याचं असतं, पण वाटायचं लोकांना. आज तुम्ही सुद्धा अँकर होऊ शकता. ती संधी दिली तुम्हाला सोशल मीडियाने. तुम्ही सुद्धा रिपोर्टर होऊ शकता. तुमच्या गावातले तुम्ही रिपोर्टर होऊ शकता. तुम्हाला कुठल्या रिपोर्टरला फोन करून सांगायची गरज नाही तेवढी आमची बातमी द्यावं. नाणं खणखणीत असेल ना, कुठल्या चॅनेल आणि यांच्याकडे जायची गरज नाही. टाका व्हिडिओ, फक्त तो व्यवस्थित असला पाहिजे, मिस इन्फॉर्मेशन नसली पाहिजे, समाजात ते निर्माण करणार नसला पाहिजे. अहो तुमचं चॅनेल व्हिडिओ घेऊन हे मेनस्ट्रीम मीडियावाले चालवतील. तुमची बातमी, तुमचा व्हिडिओ, त्यांना टीआरपी पाहिजे. तुमच्याकडे कंटेंट असेल ना, ते घेऊन चालवतील. चालवतो ना सर आपण. फक्त तुमचं नाणं खणखणीत पाहिजे. सोशल मीडिया आहे, ताकद आली ना तुझ्याकडे. मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने हे लोकशाहीकरण झाले, तुम्ही अजून खोलात जा. आता आमचं संपलंय, आम्ही खोलात बिलात नाही जात. आता आमचं दळण चालू आहे. 100, 200. पुढच्या काही काळात मला वाटतं की आम्ही बोलायचंच कसं, म्हणजे आता किती बातम्या सांगणार आहे? 1000 सांगा म्हणतील फक्त. अर्ध्या तासात 1000. आता फक्त बातमीचं नाव सांगायचं, पुढे समजून घ्या म्हणायचं बाकी प्रेक्षकांनी. म्हणजे जग किती वेगानं जातं. 5G आल्यावर काय होणार आहे लोकांना पण कळत नाही. त्या 100 बातम्यातल्या किती लक्षात राहतात, काय लक्षात ते देताना पण आम्हाला कळत काय बाबा हे काय भानगड आहे. तर हे सगळं असं आहे. पण बदलतं माध्यम आहे, पर्याय नाहीये. तुम्हाला चिंता असते सगळ्या गोष्टींची, ते वेब पोर्टलवाले त्या सेक्सी बातम्या का टाकतात? तुम्हाला प्रश्न पडतो, मलाही पडतो. हे व्यवसायासाठी सर मला त्या बाबतीत वाटतं की निर्बंध आले पाहिजे. म्हणजे अनिर्बंध कुठलीही गोष्ट ना योग्य नाही. बंधनं पाहिजेत. याचा अर्थ सेन्सॉरशिप सरकारची वगैरे नाही. पण जसं वर्तमानपत्रामध्ये नीती नियम काही पाळले ना आपण सगळ्यांनी. वर्तमानपत्रात बातमीदारी, मी तर प्रिंटमध्ये सुरुवातीची काही वर्ष काम केली, 4 वर्ष काम केली. घासायची हो माणसं. आमचे जे वरिष्ठ उपसंपादक असायचे ना, मंगेश विश्वासराव सर होते, बातमी चुकली 10 वेळा नीट लिही म्हणायचे, इचकाडायचे, अवकात काढायचे. काय शिकलात तुम्ही म्हणायचे, 4 वेळी तुम्हाला लिहिता येत नाही का? अहो घासून घेतलं होत्या माणसांनी, असं घासणच गेलं. आशे यायला लागले. म्हणजे नवीन सर अगदी वस्तुस्थिती आहे. चिंचोलकर सर कुठे गेले? तुम्हाला माहित असेल काय मटेरियल आहे मार्केटमध्ये. कच्चा माल जो आहे ना सर, प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे मग हे सगळं प्रेझेंटेशन, मग अँकरला मनाने 2 गोष्टी बोलता येत नाहीत. समोर असेल तरच बोलणार, नाहीतर बोलणार नाही, जमणार नाही. मग हे का होतंय असं? कुशल मनुष्यबळ आज आपल्याकडे कमी आहे. पण एक गोष्ट सांगतो, कधी खेद बाळगू नका की तुम्हाला मुंबईला जाता आलं नाही, पुण्याला जाता आलं नाही, तुम्हाला ते मोठी माध्यम मिळालं नाहीत. अजिबात खेद बाळगू नका. 5Gच्या नंतर त्यांचं सगळं गायब होणार आहे. वस्तुस्थिती आहे.
5Gच्या नंतर, AI जनरेशनच्या नंतर मला प्रश्न पडलाय, एआयचा अँकर जर आला, एआय अँकर आल्यानंतर त्याला शिफ्टचं टेन्शन आहे का? त्याला मॉर्निंग लावा, सेकंड लावा, नाईट लावा, हजर. ते म्हणत नाही लोकल बंद पडली, आज काही येणं होत नाही, त्याला सर्दी, पडसं, खोकला काहीच नाही. आहे का त्याला? काय सोयरे आले, धैर्य आले, काही नाही त्याला. उठून घ्या. बरं त्याला पोट सुटलंय म्हणावं, तसलं काही नाही. नाक वाकडा, काहीच नाही, म्हणेल तसं घडवा त्याला. शाहरुख खान सारखा बनवा की त्याला. त्याचा आवाज जरा वेगळा, आवाज अमिताभ बच्चनचा गाणं आवाज. आता असा एआय आल्यानंतर त्या एआय समोर सुद्धा विलास बडेला टिकून राहावं लागेल का नाही? जर टिकून राहावं लागेल तर मला तशा स्किल शिकाव्या लागतील, तरच मी टिकून राहीन. नाहीतरी तर किती ओणके गेले तर काय किती झाले, काय राहिले का? आणि सगळ्यात मोठा धोका, मारक गोष्ट आपल्यासाठी काय असणार मित्रांनो सांगू? वय. सरकारी कर्मचाऱ्याचा निवृत्ती वय किती आहे? 58. केंद्राचं किती आहे? 60. अँकरचं किती आहे? 40, 45. आणि 35 पोट आलं, फिट नाही तर होत घरी, रिटायर. प्रामाणिकपणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महिलांचं आज न्यूज चॅनल मधले महिलांचं जे अँकरिंग आहे स्वाभाविक आहे. ते आता ज्या पद्धतीनं आहे, त्यांना 60 वर्षापर्यंत नाही ना, तरुण चेहरा पाहिजे. बरोबर आहे. आता हे उगा काढून मिळून तरुण म्हणून की ढकलतो, जोपर्यंत ढकलणं शक्य आहे तोपर्यंत ढकलायचं आहे. कारण उद्या तुम्ही बोर होणार आहात. तुम्ही बोर होणार आहात ना, किती वर्ष एकच चेहरा बघू, तुम्ही म्हणणार आहात. मग आता आम्हाला मागचं शिकावं लागेल, ऑलराऊंडर व्हावं लागेल. केवळ मी अँकर आहे, मला ढकला किती दिवस म्हणून जमणार नाही. मला सगळं करता आलं तर मी टिकून राहील, नाही तर हडप्पा मोहनच्या जवळ गेले हो, आपण कोण? त्यामुळे या सगळ्या काळात सोशल मीडियाची सगळ्यात मोठी, जर आज ह्या डिजिटल मीडियाची सगळ्यात नकारात्मक बाजू काय असेल सर, इथं वय मॅटर करतं. तर स्वतः रिक्रुटमेंट करतात ते 41चा पुढचा माणूस घेत नाहीत, 35चा सुद्धा घेत नाहीत. मला आमच्याच एचआरने सांगितलं, आपल्याला माणसं पाहिजेत 22 ते 27, 27च्या पुढचा नको. बोला काय वाढून ठेवलंय आपल्या पुढे? मग आता माझ्यासारखा एखादा म्हातारा माणूस, त्यानं काय करायचं? आता 27चा माणूस लागणार, मग म्हातारा झालो मी त्यांच्या दृष्टीनं. या कसोटीच्या काळात आपल्याला एकच गोष्ट वाचवू शकते, ती म्हणजे आपली विश्वासार्हता, आपले स्किल, काळानुरूप आपण स्वतःमध्ये घडवलेले बदल आणि सगळं काही करण्याची तयारी. हे जो करेल तो टिकेल, नाहीतर भस्मासूर आपल्या डोक्यावर पहिल्यांदा हात ठेवणार आहे. लोकांच्या नंतर पहिला आपल्या डोक्यावर आहे. त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना एक कळकळीचं आवाहन आहे, जसं जग ज्या वेगानं बदलतंय मित्रांनो, 4Gच्या पासून ते आज 5G येण्यापर्यंत गेल्या 4 ते 5 वर्षात ज्या प्रकारचं आयुष्य आपल्या सगळ्यांचं बदललेलं आहे, ह्या बदलत्या आयुष्यानंतर आपण मागे जर वळून बघितलं तर आपल्याला विश्वास बसत नाहीये कुठल्या जगात आपण वावरत होतो आणि कुठल्या जगात आज आपण वावरतोय. मला वाटतं काळाचा हा बदल जर आपण अंगीकारला नाही, स्वीकारला नाही, तर काळाच्या या बदलत्या झपाट्यामध्ये, धबडग्यामध्ये हा डोलारा आपण सांभाळू शकणार नाही. आज आपल्याला इथं पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे आणि पाय रोवून त्याच दिवशी आपण उभं राहू शकतो ज्या दिवशी हे नवं तंत्रज्ञान आपण आत्मसात करू, त्याचे स्किल आपण आत्मसात करू.
हे तंत्रज्ञान जर आपण स्वीकारलं, त्याचे स्किल आत्मसात केले, तर हे तारक निश्चित आहे. आपण ते केलं नाही तर आपल्यासाठी ते नक्की मारक आहे. त्यामुळे हा भस्मासूर आपल्या डोक्यावर हात ठेवू द्यायचा नाहीये. आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि त्या करत राहू ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या व्यासपीठावरून मला हा विषय मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कदाचित जेवल्याच्या नंतर इतकं सगळं हजम करणं कठीण होतच, तरीही आपण ते हजम केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बऱ्याच आकडे होती, ते सांगणं गरजेचं होतं, त्यामुळे थोडंसं बोर झालं असेल तुम्हाला, त्याच्याबद्दलही क्षमस्व. पण आज मी पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे अध्यक्ष संदीप काळे सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या माध्यमातून या पत्रकारांना अपग्रेड करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या माध्यमातून मंथनाचं सत्र सुरू झालेलं आहे. कधी बीड असतं, कधी कळंब असतं, कधी लातूर असतं, कधी बार्शी आहे, कधी बुलढाणा आहे, या वेगवेगळ्या ठिकाणी कोकणात आहे. हे मंथन सध्या सुरू आहे आणि आमच्या पत्रकारांना ताकद कशी मिळेल, तो या प्रवाहामध्ये टिकून कसा राहील, याच्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडिया ज्या पद्धतीनं काम करत आहे, मला वाटत कुठली संस्था संघटना अशा पद्धतीनं काम करत असेल, ही काळाची गरज आहे. काळाची गरज ओळखून आपण सगळ्यांनी पुढे मार्गक्रम करत राहू. पुन्हा एकदा बार्शीच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या टीव्ही मध्ये काम करणाऱ्या माणसाला डिजिटलवर बोलायला बोलवलं. सर, काळाची पावलं मी ओळखली आहेत, कशी सांगतो. मी इंस्टावर गेलोय, इंस्टावर व्हिडिओ करत असतो मोटिवेशनचे, फेसबुकवर तर आहेच, पण मी सोशल मीडियावरती अँकर जरी टीव्ही असलो, सोशल मीडियावरती माझा स्वतःचा मी शो सुरू केलाय, सूत्रांची माहिती. आणि माझ्या प्रत्येक शोला माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मिलियन्स मध्ये व्ह्यूज देऊन जे प्रेम दिलेलं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मी मनापासून. कन्सेप्ट एवढाच आहे, जुना काहीतरी एखादा राजकीय किस्सा असतो, 3 मिनिटांमध्ये तू किस्सा सांगतो आणि पुढे जातो. त्याची खातर जमा करून कुठेही असं कुठली ही बाजू किंवा ती बाजू नाही. सध्या बाजूंनी खूप आम्हाला पांगळ करून टाकलेलं आहे, कारण आधे इधर जाओ पीछे कोई नाही आहे. पत्रकारांचं तसं झालंय दुर्दैवानं. आपण आपलं समोर चालत राहू. पण तुम्हा सगळ्यांना या मीडियाच्या माध्यमातून चांगलं करिअर, खूप डॉलरमध्ये पैसे मिळो, त्याच्यासाठी तुम्हाला शक्ती मिळो, ते स्किल मिळो, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा बार्शीकरांचे, सगळ्या पत्रकार बांधवांचे आणि माझ्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.